तर हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला आज आपण बनवणार आहे अशा कुरकुरीत, खुसखुशीत आणि खमंग आणि चवदार अशा मेथीच्या वड्या बनवणार आहे. तुम्ही बघू शकता इतक्या छान आणि कुरकुरीत मस्त मेथीच्या वड्या होतात. तर चला लागणारं साहित्य घेऊया आपण. सर्वात पहिली आपण अशी ताजी ताजी कोथिंबीर घेणार आहेत आणि हा खूप मोठा भेळा होता कोथिंबीरीचा, तो मी छानपैकी निसून घेतला. निसून घेतल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता मस्तपैकी मी याला धुवून घेतलं आणि बघा याला थोड्या थोड्या काड्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे काड्याला खूप छान टेस्ट असते. तर चला आपण याला आता धुवून घेतलं आणि मी थोडंसं पुसून घेणार आहे. तर चला तोपर्यंत आपल्याला हे लसण एकदम असं पूर्ण टरकलं नाही काढायचे. तर चला आपण मिरची चवीनुसार घेणार आहे. इथं मी कोथिंबीर कट करून घेतली आणि मिरची घेतली. आपल्याला जेवढी पाहिजे तिखट तेवढी अनुसार तुम्ही घेऊ शकतात. तर आम्हाला जास्त तिखट आवडतं, म्हणजे चरचरीत होती ती आणि खमंग होती म्हणून मी तेवढी घेतलेली आहे. तर बिलकुल तिखट होत नाही, ती कमी तिखटवाली मिरची होती. तर चला मी 2 लसणाच्या कांड्या मस्त सोलून घेतल्या. आबडधोबडच सोलायच्या, जास्त त्याला असं म्हणजे काढायचं नाही त्याचा कासाळा. तर चला मस्तपैकी त्याचं मिक्सरला लावून घेतलेलं आहे. मिक्सरला लावून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मिक्सरला फक्त मी मिरची आणि लसणच काढलेला आहे. तर चला हे एका बाउलमध्ये मी कोथिंबीर काढून घेतली. आता आपण बेसन पीठ काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता तर इथं काढलेलं आहे मी बेसन पीठ. तर बेसन पीठ मी असं साधारण समजा 3 वाट्या घेतलेला असेल, कारण आपली कोथिंबीर खूप मोठी होती. तर चला मी हे जे मिश्रण आहे म्हणजे आपलं जे मिश्रण आहे, कारण ते मिश्रण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला, कारण कोथिंबीर वल्ली होती म्हणून आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही यामध्ये. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी मी काय केलं, याला भिजून घेतलं. तर बघू शकता तुम्ही याचा गोळा छानपैकी तयार होत आहे. तर चला आपल्याला पूर्णपैकी मी गोळे तयार करून घेतलेले आहेत. 4 गोळे आपले तयार झालेले आहेत. तर चला बघा कशी वाटते तर नक्की मला कमेंट करून सांगा आमची कोथिंबीर वडी कशी झालेली आहे. तर चला खूप खमंग आणि असा छान वास येत होता. तर चला मस्तपैकी मी इथं एका पातेल्यावरती गॅसवरती पातेलं ठेवलं, त्याच्यावरती गरम मस्त हे केलेले आहेत, तीळ घेतलेले आहेत यावरती टाकायला. तुम्हाला जर टाकायचे असेल तुम्ही मध्येही टाकू शकता ते तीळ. तर चला मी यावरती टाकण्यासाठी तीळ घेतलेले आहेत. वरतून टाकायले मी आणि थोडं थोडं हाताने त्याला दाबल्यावानी करायचं, जास्त हलक्या हाताने दाबायचं. तीळ आपली छानपैकी बसून जाते. तुम्ही बघू शकता हलक्या हाताने दाबलेले आहेत आणि मस्त मुटकुळे आपले तयार करून घेतलेले आहे. इथं मी कढई म्हणजे आपली जी चाळणी होती, मोठी चाळणी होती माझ्याकडे, छोटी नव्हती, त्या चाळणीला तेल लावून घेतलं मस्त आणि तिनं मस्त वाफ येत होती बघू शकता तुम्ही. तर चला मस्तपैकी मी 4ही टाकून घेतलेले आहे आणि मस्त याला असं गच्च झाकण लावायचं याचं, म्हणजे तुम्ही जे ताट असेल तर असं वरतून छानपैकी त्याला वाफ अशी जाईल असं नाही ठेवायचं, म्हणजे चाळणीच्या आजूबाजूनं वाफ जातीच आहे तुम्ही बघू शकतात. तर वरतून आपल्याला याला पॅक करून घ्यायचं, तर एका साईडनं वाफ जातच होती. तर चला मी पूर्णपैकी झाली की नाही बघत होते. 10 मिनटं मी बारीक गॅसवरती ठेवलेलं होतं त्याला, तोपर्यंत दुसरं काम करून घेतलं. तर चला तोपर्यंत अरे बापरे, कॅमेऱ्याला खूप हे लागत होता, त्याचा वाफ लागत होती. तर चला तर मी मस्तपैकी याला काढून घेत आहे. तर थंड झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता एक काडी टाकली मी छोट्याशा काडीनं, हे झाले की नाही बघितले, कारण की कसं असतं कधी कधी हे तुटतात आणि व्यवस्थित होत नाहीत. आपल्याला एक छोटीशी अगरबत्तीची काडी तर सर्वांकडेच असती. अगरबत्तीची काडी सर्वात छान, म्हणजे तुम्हाला जास्त कोणाकडे असती नसती, तुमच्याकडे जी काडी असेल छोटीशी ती काडी तुम्ही यामध्ये टाकून बघा, कारण की हे झाले का नाही म्हणून. वल्ली काडी जर आली आपली तर म्हणायचं झाले नाही आणि कोरडी आली तर झाले असं म्हणायचं. चला मी कट करून घेतलेले आहे. थंड केल्याच्या नंतर छानपैकी याला कट करून घेतलं. तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी कट झालेले आहेत. इकडे मी कढईमध्ये तोपर्यंत गॅसवरती तेल ठेवलेलं आहे. तेल तापून झालं की आपल्याला लगेच ही कोथिंबीर वडी टाकायची आहे यामध्ये. तर तुम्ही बघू शकता मस्त तेल आपलं तापून गेलेलं आहे. गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा, बारीक नाही आणि जास्त फास्टही नाही, म्हणजे आपली कोथिंबीर वडी जी आहे कुरकुरीत आणि खमंग होती. तर चला तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी ही पलटी होत आहे, तुटत बिलकुल नाही. तर मस्त अशी कोथिंबीर वडीचा वास खूप खमंग येत आहे. तर चला तुम्ही नक्कीच करा. तर कमेंट करून सांगा मला की तुमची कोथिंबीर वडी कशी झाली. आता थंडीचे दिवस आहेत आणि कोथिंबीर आणि पालेभाज्या खूप छान आलेल्या आहेत. सर्व पालेभाज्या स्वस्तही असतात आणि खूप मस्त म्हणजे आलेल्या असतात. तर हे पालेभाज्या थंडीच्या दिवसात नक्कीच खायच्या, खूप पौष्टिक असतात. तर चला आपली कोथिंबीर वडी खूप छान तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता अशी कुरकुरीत तयार होती मस्त खमंग. तर चला मी त्याचं तोडून दाखवलं एक
आणि मस्तपैकी आपली कोथिंबीर वडी तयार होत आहे. एक घाणा मी काढून घेतला, दुसरा घाणाही काढायला ठेवला होता. दुसरा घाणाही आपला तयार झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही, अशी कोथिंबीर वडी आपली तयार झालेली आहे. तर तुम्ही कमेंट करून सांगा मला तुमची कोथिंबीर वडी कशी झाली. ही टीप वापरली ना तुम्ही तर कोथिंबीर वडी अशी कुरकुरीत खाऊ शकताल. तर चला बघू शकता तुम्ही, कोथिंबीर वडी अशी कुरकुरीत छान खमंग झालेली आहे. तर ही तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता तर 2 दिवसासाठी, पण फ्रीजमध्ये ठेवू नका कारण की ती वातड होणार आहे. फ्रीजमध्ये ही कुरकुरीत राहत नाही, वातड होती. तर चला, तुम्ही बाहेर कुठं जायचं असेल किंवा मुलांना काहीतरी छानपैकी, मुलं असं कोथिंबीर खात नाहीत तर मुलांसाठी नक्कीच करा. तोपर्यंत बाय बाय.